सकाळी सकाळी एवढी ट्रॅफिक, आतापर्यंत ऑफ रोडिंगची मजा नाही घेतली, खाली पडली. नमस्कार मंडळी, शुभप्रभात. मी दिनेश पांचाळ तुम्हा सर्वांचं माझ्या TP मोटो यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे. तुमच्यासाठी मी आज नवीन मोटो ब्लॉग व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज आपण जात आहे माळशेज घाटावर, जे टोटल 135 किलोमीटर आहे माझ्या घरापासून. आणि मी जात आहे वज्रेश्वरी मार्गे. चला तर मग राईडला सुरुवात करा. त्या अगोदर राईड सुरू करायच्या अगोदर मी काय ट्रिप मीटर जे आहे माझ्या बाईकचे ते मी 0 केलेले पूर्णपणे. चला मग राईड स्टार्ट करूया. चला सर्वात आधी आपल्याला पेट्रोल फ्यूल करायचं आहे. तर मंडळी, आपण ज्या मार्गावरती चाललो आहे, ज्या राईडला चाललो आहे, तिथे आपल्याला धबधबे, निसर्ग आणि एकदम छान अशी वळणं आहेत, ती आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. तसंच आजूबाजूचा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर असल्यामुळे तिथे गेल्यावरती आपला जो काय आठवड्याभराचा जो थकवा आहे तो पूर्णपणे निघून जातो. ॲक्च्युली 6 वाजताच निघणार होतो, पण कॅमेऱ्यामध्ये जो माझा व्हॉइस रेकॉर्ड व्हायला पाहिजे तो होत नव्हता, आणि होत होता तर एकदम जास्त लाऊडमध्ये होत होता. तर जरा मग त्याला व्यवस्थित सेट करूनच निघालो, कारण की परत व्हिडिओमध्ये ऑडिओ खराब नको व्हायला. माझी ही राईड जी आहे ती सोलो राईड आहे. मी माझ्या मित्रमंडळीमध्ये 4-5 जणांना विचारलं, ऑलरेडी त्यांचे प्लॅन फिक्स होते. तर आता आपण थोड्या वेळात हायवेला टच होतोय. समोर माझ्या हायवे आहे आणि आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे. आत्तापर्यंत 9 किलोमीटर गाडी पळवली आहे. हलकीशी थंडी वाजते. सकाळी सकाळी एवढी ट्रॅफिक, अरे बापरे, एवढी ट्रॅफिक.
आपल्याला इथून आता राईड घ्यायचा आहे. इकडनं आपला वज्रेश्वरी रोड ला सुरुवात होते. रस्ता एकदम खडबडीत आहे. रस्त्याचं काम चालू आहे की आधीपासून असं आहे का माहिती नाही. बहुतेक रस्त्याचं काम सुरू आहे वाटतं. आता किती किलोमीटर पर्यंत काम चालू आहे माहिती नाही, पण आपली गाडी जोपर्यंत रस्ता खराब आहे तोपर्यंत स्लो चालेल. कारण की त्या रस्त्यावर ते खडे असल्यामुळे ना कोणत्याही क्षणी स्लिप होऊ शकते. राईडची सुरुवात अशी होईल माहिती नव्हतं मला. मला वाटतं 2 ते 3 किलोमीटर पर्यंत रस्त्याचं काम चालू आहे वाटतं. इथे आता पुढे आलो तर रस्ता व्यवस्थित चांगला आहे. ट्रक बघा कसा रेमटवतोय. पाठी राहिलो तरी प्रॉब्लेम आहे, पुढे गेलो तरी भीती आहे. चायला करू काय नक्की. मी निघालो तो 6:15, आता वाजले 7. या पाऊण तासात मी 16 किलोमीटर बाईक राईड केलेली आहे. हा वज्रेश्वरी रोड खूप जुना असल्यामुळे मध्ये मध्ये रस्ते चांगले आहेत, मध्ये मध्ये खराब आहेत. आता इथे पण वाटतं रस्त्याचं काम सुरू आहे वाटतं. भाईचा हेल्मेट लय भारी आहे. ते नायजेरियन लोकांचे केस कसे असतात तसा हेल्मेटला ती केस लावलेले आहेत. तर मी आता अंबाडी वाशिंद रोडवरती आहे. रोड एवढा खास नाही आहे कारण की रस्त्याचं जुनं काम असल्यामुळे ना रस्त्यावरती मध्ये मध्ये पॅच आहेत, खड्डे आहेत. मध्ये चांगला रोड आहे. रोडची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे. कधी आतापर्यंत ऑफ रोडिंगची मजा नाही घेतली, ते आता घेतोय. पण आहे ना आतमधून आहे ना एक भीती पण वाटते. भीती एका गोष्टीची वाटते, समजा गाडी स्लिप झाली आणि खाली पडली तर जाम दूर निघणार आहे माझा. रोड असा घेतलाय ना, स्टार्ट टू एंड पूर्ण करायला घेतला, असं पण थोडं थोडं करायला घेतलंय. गणेशपुरी इकडनं लेफ्ट आहे आणि वज्रेश्वरी इथून सरळ आहे. मी पण माझे काहीतरी ऑफिसचे कलिग आहेत, त्यांना बोललो होतो की आपण जाऊया करून, पण त्यांची वैयक्तिक कामं आल्यामुळे मला एकट्याला बाहेर निघावं लागलं.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज माझा 1 ते 1.5 तास तरी ऑफ रोडिंगमध्ये गेलेलं आहे आणि आज मला वाटतं पूर्ण ब्लॉग मला ऑफ रोडिंगच करायची असं वाटतंय मला. बघा, तुम्हीच बघा आता. इथे शेती चालू आहे, शेती करतात, दोन्ही साईडला शेती चालू आहे. त्या विरासाच्या आतमध्ये घुसलो आणि जो काय रस्त्याचं काम सुरू झालं ते अर्धा 1 तास ते ऑफरोडिंगच करत होतो. अक्षरशः ना कंबर दुखायला लागले म्हणजे आता. आणि इथे आलो, आतमध्ये आलो तरी पण मध्ये मध्ये रस्ता चांगला आहे, मध्ये मध्ये रस्ता खराब आहे. म्हणजे बोलतात असं चढतोय उतरतोय, चढतोय उतरतोय. बघा, हे आता इकडे उतरलो, तिथे परत चढलो. आता मला जरा बरं वाटलं. रोड असं पाहिजे एकदम भारी आहे. आता तो आला होता. शहापूर 5 किलोमीटर. मी पण पहिल्यांदा जातोय वळच्या घाटला. मी आधी कधी गेलो नाही. माझा पुढचा जो ब्लॉग बनवायचा विचार केला आहे तो सप्तशृंगी आईच्या दर्शनाला जायचं, जो की नाशिकमध्ये वणीमध्ये आहे. माझा विचार चालला आहे मी ग्रुपसोबत घेऊन जायचं, पण मी आता जे ऑफिसमधले जे फ्रेंड मित्र आहेत, 2-3 जण जे आहेत त्यांना मी एकदा विचारून बघतो. जर कोणी येत असेल तर ठीक आहे, किंवा तुमच्यापैकी कोणाला यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये इंटरेस्टेड म्हणून कमेंट करा. जर तुम्हाला ही राईड आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथून माळशेज घाट सुरू झालेला आहे. आपण थोड्याच वेळात म्हणजे 10 मिनिटात आपण पोहोचू. आता वाजल्यात घड्याळात 11.
मध्ये ट्रक बंद पडला वाटतं इथं. समोरचा व्ह्यू बघा. भाई समोर ट्रक बघा पलटीत झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड. माकडं बघा कशी लाईनीत बसलेत एकदम. हे इथे मंदिर आहे. तर मंडळी फायनली मी माळशेज घाटमध्ये पोचलो आहे. इथला व्ह्यू शब्द सांगण्यासारखा नाही आहे, कारण की माळशेज घाट हे निसर्गाचं मास्टरपीस आहे आणि माळशेज घाट हा मान्सूनमध्ये एकदम मॅजिकल व्ह्यू देतो. तुम्ही बघू शकता. सो गाईज, तुम्हाला माळशेज घाटचा हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.